कळलं तुम्हाला? आणि तेच आपल्याला होऊ द्यायचं नाही, कारण उठसूट सगळं काही कायदे कानून काही पाळायला तयार नाहीये. धारावी त्याच्या घशात, मुलुंडचं सगळं मुलुंडची जागा त्याच्या घशात, कांजूर मार्गचं मिठागर त्याच्या घशात, कुर्ला मदरडी, अरे आपलं देवनाचं डम्पिंग राहून ते सुद्धा त्याच्या घशामध्ये टाकताय. आणि एवढंच नाही तर तिकडे वर्षानुवर्ष जो काही कचरा टाकलेला आहे तो साफ करून देण्याचं जे बिल आहे, पैसे, ते महापालिका म्हणजे तुम्ही सगळेजण भरणार आणि खाऊन जाणार अदानी. ही लढाई आहे, ही आपल्या अस्मितेची आहे, मराठी माणसाची जरूर आहे. कारण मराठी माणसाला मुंबई अदानीला जसे आंदण देतात तशी आंदण नाही मिळालेली, मराठी माणसाने लढून मिळवलेली आहे, रक्त सांडून मिळवलेली आहे. आणि मग ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता त्यांचे चाळे सुरू झाले. मग हिंदू मुस्लिम करणार, मराठी अमराठी करणार. इकडे सुद्धा अमराठी लोक असतील, आहेत का रे? तुम्हाला कधी अगदी कोरोना काळ असेल किंवा इतर कधी मी मुख्यमंत्री होतो कधी भेदभाव केला? मी तर म्हणे उलट उत्तर भारताने जाऊन विचारा की ज्या वेळेला कोरोनाचं संकट होतं आपण ट्रेन मागत होतो, अमित शहा ट्रेन द्यायला तयार नव्हते. हे काही लोकांना कळत नाहीये. आणि आता त्यांनी जो काय प्रचार, विषारी प्रचार सुरू केलेला आहे, त्या प्रचारात मला जायचं नाहीये. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की तुम्ही मुद्द्यावरती बोला. आम्ही जसं सांगतो मुंबईमध्ये कोस्टल रोड, हो हे आम्ही केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 92,000 पर्यंतच्या मुदत, 92,000 कोटीच्या मुदत ठेवी, हे आम्ही करून दाखवलेलं आहे. कशाला? अगदी मुख्यमंत्री असताना मेट्रो 2चं लोकार्पण सुद्धा मीच केलेलं आहे. या अशा अनेक गोष्टी, हॉस्पिटल असतील, शाळा असतील, मुंबईकरांना शुद्ध पाणी असेल, हे देण्याचं काम आपण केलेलं आहे. पण असं सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही. आणि म्हणून आणखीन एक आव्हान मी भाजपला देतोय की तुमची जिथे राज्य आहे, म्हणजे अहमदाबाद असेल किंवा आणखीन कुठे असेल, तुमच्या महापालिकेतली तुमची सत्ता आणि तुम्ही तिकडे काढलेलं दिवाळं आणि त्याच्यासमोर माझ्या मुंबईने केलेली प्रगती ही तराजूमध्ये टाका आणि हिंमत असेल तर जनतेसमोर जा.